मला तिथं उभा ठेवली ताई व ती लार बिरड या तर कशी करते बघा. मस्त तिने बनवल्या साच्यामध्ये बनवल्या. कसं दिसतात कसा बघतो बा. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता उठल्या तर बस सकाळचं वाजल्या 10:30 वाजल्या. तर आता उठल्या चहा पिले. आज उपवास अंगारकी संकष्टी चतुर्थी आज 3 महिन्यांच्या एकदा येतं. तर आज उपवास मस्त. तर आता जायला निघतात. आई कुठं नाक्यावर जाऊन पुढं बसलेली आहे. सुट्टी आहे तरी पण जाऊन बसलेली आहे. कर्म नाही तिला, त्याला मी काय करू. तर आता तिला घेऊन जायचं आपल्याला बँकमध्ये. पासबुक घेतलेला, आधार कार्ड पॅन कार्ड घेतलेला, चहाची बाटली पण घेतलेली. तिच्यासाठी पैसे काढायचं राहायचं. अंगठा आहे तिचा, त्याच्यामुळं पैसे निघत नाही म्हणून मी लवकर काही ते टाकीत नाही. का त्रास जास्ती होता अंगठेवाल्यांना फक्त आणि फक्त 25,000च देतात. आता लॉकडाऊनच्या नंतर नाही, लॉकडाऊन एकदा दोनदा झेल तुम्ही. आता भाऊ किती देतात समजून तिथं जेल्यावर. तर जायला निघता. चला चला. हिला तर कर्म नाही आणि उठल्या सुटल्या शिवाय देत असते. केला मुंगला लवकरला बघला मग 10 10:30 वाजलं. हिला तर झोप लागे नाही, आम्हाला बी झोपून दे नाही. चला तर बरोबर टाईम नाही मायरा. हो बरोबर बैल नाही मी सगळं आणले बरोबर. ये बघा पैसे काढून दिला. बँकेत जायची गरज नाही. हां हां मस्त बघा कशी स्माईल आहे. हां लय दिवसापासून होते. दिवसा नाही वर्षापासून होते. त्याच कर या त्यासाठी एक चाय पिला. चहाची बाटली बरोबर. चला बँकेत जायचं काम वाचला. कारण की आईचा नंबर मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक तो असा गुगल पेचे जरिये. तिला चेकबुक नाही, ATM कार्ड नाही, तरी पण आपण आधार कार्डचे OTP व पैसे काढू शकता. काम झालेलं आहे. वर्षात कॅब लावायची आईची असा टेन्शन चालले तिला. जेलत ना 3 बसव मग. हा दवाखान्यानं बोल. दातांच्या दवाखान्यानं वरती सरकून बसा. वरती हलवा किती लागी आतमध्ये. मला तिथं उभा ठेवली ताई व ती लार बिरड या तर कशी करते लारा लागली आतमध्ये. एक मागे अशी 2 वेळेला पळून गेली दवाखान्याच्या. का त्रास म्हणजे इथं कसं ते इंजेक्शन या करतात ना आतमध्ये मरतात म्हणून ते कारणामुळे ती पळाली दवाखान्याच्या. आज तिला पकडून ठेवले इथे. पण आज पण दाढ दुखते, झोप लागत नाही. तिला आज काही बी करून इथं ठेवली. आज करूनच जाऊ. आणि आज केला तर पुढच्या टायमाला तिची भीती गायब होईल. काम झालेला. बँकेनं तर जायला भेटला पण यो काम नक्की करून घेतलेला. कारण की बँकेनं आधार कार्डवाले आधार कार्डवाले OTP जनरेट करून म्हणजे पैसे कळलं म्हणजे मला त्रास नको कुठल्या गोष्टीचा. त्याच्यामुळं तर डायरेक्ट इकडे आणले. तर आता इथला पण काम झालेला. आता डायरेक्ट बोलवले गुरुवारी घेऊन येता ते करता वापस घरा घेऊन जाता. तसं आपल्याला 5 वेळा यायचा. आणि ती लारो होती रे बाबा, जाम लारो होती. नाचो होती तिथे थया करणार काय त्याला. आता बघा कशी गप बसली. चला पोचलो. चला गाई झाली. आपण पाईप न्यायसाठी गेल्या. पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवता. कारण की पहिले मी व्हिडिओ चालू केला नव्हता. तर आता प्रत्यक्षमध्ये चालू केलेला. आपण आल्या हेडुसन गावामध्ये पाईप न्यायसाठी. बघा इथं पाईपाची फॅक्टरी आहे. तो पाईप न्यायसाठी आपण इथं गेलेला. अरे बा चांगला गरम किंवा आताच बांधतो जस्ट.
पाईप नाही आला कारण की आपली पाण्याची लाईन ती कुठंतरी ते माती भरून ती चॉकअप झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला नवीन पाईप पाहिजे, तो न्यायासाठीच आपण इथं आलेलो आहोत. तिथं आमच्या बंधूंना पण आम्ही आणलेला सोबत कारण की काम करणार तो थोडासा फिर रे बाबा. हां नाही असा हां हे बघा प्लंबर डायरेक्ट टी शर्टच छपलेली आहे. तर तुम्हाला दाखवता पाईप आहे बघा असं बनतात मस्त. चला आपला पाईप घेतलेला आहे. पाईप 100 फूट आहे. चला जास्त लांब नाही. तुम्ही जर हेडूसर गावामध्ये आला इथं जे असते बघा बाजूला मंदिर आहे कुठला श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे. त्याचे थेट हे गलीमध्ये घुसला का तुम्हाला पाईप भेटतील लगेच. चला जायला निघू घरा पटापट बदली करून जाऊ बरं. चला पोचलो आपण आपल्या घरा पोचलेलो आहोत. तर फटाफट बरं पाईपलाईन टाकून जाऊ. त्याचे पहिले एक बरं 90 मारू. 90 म्हणजे आमचा चहा आहे दारू बिरू नाही. चला जसा घरा या किशोरी एक साईडला बघा मस्त तो बनवतं मोदक बनवतं. आज हा अंगारकी संकष्टी चतुर्थी त्याच्या निमित्त आज बनवल्या मोदक आणि दुसरा क बनवायचा उकडी लाडू. तेच मोदक असतात त्या हे मोदक लाडू वेगळं करंजा समजलं ना. ते करंजा समजलं आता. ते उकरी लाडू पण उकरी लाडू पण हे मोदक मस्त तिने बनवल्या साच्यामध्ये बनवल्या. कसं दिसतात बघा सुंदर आई बाबा एकला वडला तोडला नाही रे बाबा उलटा झाला तो ओरंडी खाली 9 झाली. जवरं होती तवरं बनवू बाबा. सगळे तिला एक साईडला पाणी गरम करायला लावलेलं आहे. चला आता पहिले पाणी पिऊन घ्यावं एक मस्त बनवतो बरं ना. एक साथ आणले येऊन काही निघत नाही त्याच्या दृष्टीच जाऊ आपण. दाखणं बाबू अरे निघला तो व्हिडिओ मी काही नाही केला. हां मी बाई योगा उसो होतो वरचा तो बारीकच घे. मी काही नाही केला पारला तो बनव. चला आता याला मस्त काढून घ्याव लगेच लाईनमध्ये टाकून घ्यावं. लास्टपर्यंत पाणी आपला लगेच सुसाट यायचा चालू होणार अवघे अर्धे तासाचं काम. हां जा मी सोडता. हां तर गाईज फायनली आपला काम झालेला. पुढे 2 ते 2.5 तास लागलं फक्त पाईपलाईन टाकासाठी. बराच लांब भरीच आहे ना त्याच्यामुळं 200 ते 250 फूट लांब बघा. कसा घुसाचा कसा निघाचा. चला काम झाला निघलो आपण. हे झाडा झुरपांशा निघलेला बाहेर. हे बघा बरेच दिवसां पाणी आले तर कसं पाणी मरतं. पाण्याला फुल प्रेशर. हां हां धू सगळा धू. चला आता इकडे एंट्री मारू या. ए बाबा आणि या साईडला मस्त मोदक बनवून तयार झालेले आहेत. त्याने टाकले केसर. चला या लास्ट काम फायनल. प्लंबर टी शर्ट ही प्लंबर डायरेक्ट कामावल्या डायरेक्ट इकडेच बोलवले काम करा तरी आपला काम झालेलं आहे. चला आता जायचं आपल्याला कल्याणला. ही जी वाली टोचली ना ही तार बाहेर निघली आणि ती माझी टोचून तिचं झाली जखम. त्यासाठी बरं ती करताव आणि दुसरी घालताव. त्यासाठी मला जायचं कल्याणला. मी आहो आपला बाबू त्याला यायचं. तुला यायचं ना कल्याणला. भूम यायचं ना तुला भूम. हां ओबल भूमी यायचं आहे ना. हां ओबलला भूमी यायचा त्याला. तर आता जाता लवकर दुसरा काहीच काम नाही आज. फक्त योच कामं कल्याणला जायचा आणि तिशा यायचा. ती वाली बदली करून यायचा. ती टोचली पाठीमागे जखम झाली. सगळ्यांना मिनी बरं माझं काम दुखतं. सगळी बोलतो तुम्ही आता वाली टोचली ना. तिला बोलतो हॅलो मी 100 वेळा हलवी डॅन हलून ती तारवट्ट बाहेर होती. त्यानं झाली ती जखम. थोडासा चिरला जखम झाली त्याच्यासाठी. तर आता
मी नीट लक्ष लावा बरं 4-5 दिवस झाले बरं नीट का हो नाही दुखतंच कशी अशी बरं आणि किशोरला म्हणलं बरं नीट बघता ते तार ती मासामध्ये घुसलेली म्हणून तर आता ती कारालाच जायचा किती बाबा ह्यो कसा बघतो बघा चला बुम जायचं बुम कर चलो चलो करा चलो कसा हात करतं बघा चला जायला निघू चला या पोहोचलो आतमध्ये एंट्री मारू फटाफट करून लगे दुसरीकडे जायला निघू बाबू पण आलेला बरोबर चला 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 बर्थडेला गेला ना त्याला कसा बघतो बा आज तो बघा तो. दे 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 बाबा दे 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 ते चला टाइम संपलाय जा वाली आहे तार होती ती त्या एकदम आतमध्ये दबली म्हणजे जेणेकरून वापस टोचणार नाही बोलतं बदली नको करू बोलतं तशीच राहू दे ती बघतो काही आतमध्ये दबली आता कशी मासं फिरतं काही त्रास होत नाही आता तिचा थोडा लागले ना आता इथं तो दुखतं चांगला झाला का एकदम व्यवस्थित होऊन जाईल